थँक्यू थँक्यू पडतरे साहेब, तुमचा फीडबॅक दिल्याबद्दल आणि शिक्षकांचा उपस्थित केल्याबद्दल. सर युवराज sir, हॅलो. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा युवराज. हा नमस्ते जयवंतजी आणि अकरे सर. ऍक्च्युली मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. मी शेतकरी नाहीये किंवा एफपीओ पण काही नाहीये. मी एक IT इंजिनियर आहे आणि जसं लॉकडाऊन सुरू झालं तसं मी काही उपक्रम सुरू केले ऑनलाईनचे, जेणेकरून सगळ्या रेसिडेंट्सला मदत होईल. ते करताना काही फार्मर्सचा फोन आला होता की सर आम्हाला थोडंसं हेल्प करा की आमचे कांदे आहेत किंवा बटाटे आहेत ते सेल करायचे. तर मी त्यांना ऑनलाईन हेल्प केली आणि ते बघून आता माझ्याकडे एक 20-22 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार झालाय की जे आता वाकडमध्ये जवळजवळ 12 सोसायट्यांना सगळ्या भाजीपाला एकदम स्वस्त दरात आणि चांगल्या क्वालिटीचा फ्रेश भाजीपाला देत आहेत. तर ते देशमुख सरांचा जो प्रश्न होता की 20 सोसायट्याच्या आता 3-4 सोसायट्या झाल्या. तर मला वाटतंय जर तुमचं भाजीपाला फ्रेश असेल आणि किंमत स्वस्त असेल तर कस्टमर जे आहे ते निश्चितच रिपीट होतील. 12 सोसायट्या पैकी एकही सोसायटी अजूनपर्यंत तुटलेली नाही. इनफॅक्ट त्याच्यात रिपीट ऑर्डर्सच येत आहेत आणि एका साईडनी कन्झ्युमर्स जोडतायत आणि दुसऱ्या साईडनी फार्मर्स पण जोडले जात आहेत. आणि आता अखरे सरांनी हा प्लॅटफॉर्म जो दिलाय, आय थिंक शेतकऱ्यांना खूपच त्याची मदत होईल. तर अखरे सर, मी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांचे नंबर पाठवतो, त्यांचे डिटेल्स पाठवतो. प्लीज त्यांना सपोर्ट करा. थँक्यू. ओके. थँक्यू युवराज सर, थँक्यू व्हेरी मच. प्रदीप निकम. प्रदीप सर. हॅलो. हा बोला ना प्रदीप सर. हा येतोय आवाज, ऐकू येतोय. हा नमस्कार, मी प्रदीप निकम कराडवरून बोलतोय. ऍक्च्युली मगाशी एका सरांनी एक मुद्दा मांडला होता की आपण आपला लॉन्ड्रीवाला बघू शकतो किंवा दळण करणारा बघू शकतो, पण शेतकरी बघू शकत नाही. तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा होता याच्यामध्ये की शेतकरी ह्यांना जो शिक्षणाचा जो पार्ट आता आपण विचार करतोय हा कधीच दिला गेलेला नाहीये की त्यांचा भाजीपाला जो उगवला जातो व त्यांच्या पिढ्यानपिढ्या चाललेल्या प्रोसेसवर उगवला जातोय. त्यांच्यासाठी असे स्पेशल असं ट्रेनिंग असं कुठं नाही. जे आता ॲग्री कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये ते थोड्याफार लोकांना ट्रेनिंग भेटतं, तेवढेच फक्त करते. आणि आपल्याला मॅक्सिमम शेतकरी हा अडाणी आहे. तर आत्ता जो माल विकला जातो तर हा सुद्धा कुठं विकायचा आहे ह्याची सुद्धा माहिती शेतकऱ्यांना नाही आहे. ॲक्च्युली तो व्यापाऱ्याकडे दिला की तिथून विषय संपतो. जर तुम्ही आत्ता काही जर शेतकऱ्यांची बिल्स बघितली असतील तर शेतकऱ्यांना नफा हा किलो मागं फक्त 1 ते 2 रुपये भेटतोय. ॲक्च्युली सगळा खर्च जाता. आणि आत्ता जो आपण हा प्लॅटफॉर्म डिस्कस करतोय ह्याच्यामध्ये खरंच शेतकऱ्यांना खूप मदत होईल. आणि हे जे ट्रेनिंग जे आपण म्हणतोय की भाजीपाल्याची क्वालिटी वगैरे चेकिंग ह्यांच्यासोबतच शेतकऱ्यांना तो माल विकण्याबद्दल, आणि जसं मगाशी एका मॅडमनी सांगितलं होतं की ते शेतकऱ्यांना त्या मालाची प्राइस कशी काढायची ह्याच्याबद्दल शिकवतात. अशा लेवलचं ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा ह्याच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे. हे एक माझं छोटंसं सजेशन होतं त्याच्याबद्दल. थँक्यू थँक्यू प्रदीप. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आयोजित करतोच आहे. ऍग्री बिझनेसचं ट्रेनिंग आम्ही करतोच आहे. आणि हे जे कुठे इन्व्हॉल्ड असतील त्या सर्वांचं ट्रेनिंग आपण या ऍग्री बिझनेस ट्रेनिंग सेंटर मधून आपण पूर्ण करू. हा सर, पण आता हे जे काही आता आम्ही जे 2-3 नावं ऐकली, CHS त्याच्यानंतर MCDC वगैरे, तर हे फर्स्ट टाइम आता शेतकऱ्यांना ऐकायला भेटते. हे असं काय आहे, गव्हर्नमेंट करतंय किंवा चालू आहे, हे 99% लोकांना माहितीच नाहीये. आता जे काही लोक आहेत की आता आकुर्डीमध्ये किंवा पुण्यामध्ये जो आठवडे बाजार भरतो ह्याच्यामध्ये जे लोक येतात शेतकरी स्वतःची कंपनी दाखवून, तर ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली ते शेतकरी नाही आहेत. हे मार्केटमधून माल उचलून येत आहेत तिथं विकायला. कारण एका भाजी शेतकऱ्याकडे 12 ते 15 भाज्या कधीच शेतकरी पिकवत नाही. शेतकरी एका वेळी 1 किंवा 2 मॅक्सिमम भाज्या पिकवू शकतो. मग ही जी लोक आहेत ही ऑलरेडी ट्रेन लोक आहेत. तर जो म्हणजे तळागाळातला जो शेतकरी आहे तो इथपर्यंत पोहोचत नाहीये. ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल असं मला वाटतं. साहेब याच्यासाठी सर, निकम सरांचं म्हणणं अत्यंत बरोबर आहे. कुठलाही शेतकरी एका वेळी 10-10 भाज्या पिकवू शकत नाही. 1 किंवा 2 भाजी. पण अशा प्रकारे गट तयार केले पाहिजे. तू मेथी लाव, मी कोथिंबीर लावतो, मी वालं लावतो, तू हळद लाव. असं असं करणं अत्यंत, पण ते सोपं नाहीये हेही तेवढंच खरं. पण याच्यासाठी काहीतरी होणं अत्यंत आवश्यक आहे. निकम सर म्हणतात ना, अत्यंत बरोबर आहे ते. आमच्या अग्रीमेंट मध्ये आम्ही म्हटलं आहे की FPC शॅल बी ॲग्रिगेटर नॉट अ ट्रेडर. आमचं ते अग्रीमेंट मध्ये आम्ही स्पष्टच म्हटलेलं आहे.
हा ऍग्रिगेटर राहून हे सर्व प्रकारचं मटेरियल गोळा करेल. इथनच नव्हे, तो काश्मीरमधनही आणेल, तो हरियाणातही आणेल, तो बिहारमधनही घेऊन येईल आणि आपल्या CHS ला तो सप्लाय करेल. अशा प्रकारची सिस्टम उभी करायची आहे. त्याच्यामुळे ऍग्रिगेटर झाला आणि त्याच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असलं हे शक्य होणार आहे आणि याचं ट्रेनिंग MCDC करणार आहे. जयवंतजी हिरे बोलतोय मी. बोला सर. इथं ग्रुपमध्ये जे काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना एक फक्त, कारण आता वेळ मला वाटतं होतो आहे, बरं. MCDC आपल्याला जे प्रपोज करते आहे हे सर्वांना समजलेलं आहे की इथे काय आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. म्हणजे मला वाटतं त्याबद्दल कन्फ्युजन आधी पहिल्यांदा नसावं. एक मला वाटतं, इफ आय मे नॉट बी रॉंग, आपण या ठिकाणी जे सहकारी संस्थांमध्ये एक आपण काहीतरी विशिष्ट जागा म्हणा, स्पेस म्हणा, त्या ठिकाणी इथे MCDCच्या या ऍक्टिव्हिटीसाठी उपलब्ध करून द्यायची आहे. तर पहिल्यांदा त्याबद्दल आपले काही शंका कुशंका आहेत का ते आधी या ठिकाणी विचारा. कारण हे तर नंतरची गोष्ट आहे ती MCDC बघून घेणार आहे की तो शेतकरी कुठून आणायचा, त्या ठिकाणी कशा पद्धतीचा माल आणायचा. कारण पहिल्यांदा तर आम्हाला या ठिकाणी आपण जागा उपलब्ध करून दिली तर या नंतरच्या सर्व गोष्टी इथे सुलभ होणार आहेत. आणि डायरेक्ट शेतकरी तुमच्यापर्यंत तेव्हाच पोहोचू शकेल ज्यावेळी शेतकऱ्यांना आपण उभं कराल. म्हणून मला पहिल्यांदा हे इथं जाणून घ्यायचं आहे की आपल्याला याबद्दल काही शंका आहेत का, की जागा उपलब्ध करून देण्याबद्दल आपले काही प्रॉब्लेम आहेत का? हॅलो, हिरे सर. हिरे सर. अरुण काका बोला, ऐकू येतं हा आवाज. हा हा सर. ऐकू येतं आम्हाला. हा निश्चित प्रॉब्लेम्स निश्चित आहेत त्याच्यामध्ये. कारण आज या ठिकाणी जर जमिनीचे भाव जर पाहायला गेले तर ते काही कोट्यानी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या सहकारी संस्थेला जर तुम्ही विनंती केली की बाबा तुझ्याकडली 100 फुटाची जागा मला देईल का, मग ठीक आहे, मी पदाधिकारी म्हणून मला किती जरी वाटत असलं तरी मला हा निर्णय काय माझ्या एकट्या लेवलवर घेता येणार नाही किंवा माझ्या कमिटीच्या स्तरावरही घेता येणार नाही. त्याच्यासाठी मला AGMची परवानगी घ्यावी लागणार आहे सगळी. आणि याच्यासाठी ज्याला काय म्हणतो आपण, त्यांचा जाणीव जागृती निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक बाब आहे की बाबांनो, हे काय तुमच्या एकट्यासाठी नाही, याच्यामध्ये 4 शेतकरी सुद्धा पोट भरणार आहेत. तर याच्यासाठी जाणीव जागृती निर्माण करूनच आपण या सगळ्या गोष्टी होणार आहेत, ताबडतोब होणं नाही. कारण हे जरी आपण या स्तरावर जरी किती जरी शेतकऱ्यांच्या विषयी जिव्हाळ्याने बोलत असलो तरी तो जिव्हाळा जो आहे तो प्रत्येक मेंबरच्या हृदयामध्ये ओतला गेला पाहिजे. तर मग ती काहीतरी जागा एकदा मिळाली की मग तुम्ही म्हणता तसं MCDC मार्फत त्याचं कन्स्ट्रक्शन किंवा जे काही स्टॉल लावणं ते होऊ शकेल. परंतु याच्यासाठी आपण सोसायट्या आणि सहकारी संस्था, सहकारी खातं या दोघांनी मिळून आपण सलोख्याने प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक वाटतं. आत्ता जसं माझ्या एका सहकाऱ्याने सांगितलं की तुम्ही सुद्धा तुम्ही किंवा तुमचे सहकारी जे आहेत की आमच्या AGM मध्ये या, तुम्ही सांगा. कारण की आम्ही स्वतः सांगितलं तर ते सोनारांनी कान टोचल्यानंतरच ते होत असतं. आम्ही काही सांगितलं तर मग त्याला तुम्हाला अनुभव आहेत सगळे की कोणत्या गोष्टीमध्ये कोण किती पाय ओढतो किंवा काय चाललेलं असतं ह्याची तुम्हाला कल्पना आहे. तर याच्यासाठी जरा तुमच्याकडनंही जरा आम्ही तुम्हाला सपोर्ट निश्चित करू तो ॲज अ सोसायटी पदाधिकारी म्हणून. परंतु तरी देखील तुमच्यापैकी कोणी जर आलं किंवा आकरे सरांसारखे आलं किंवा सोसायट्यांचा एखादा ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही येऊन सांगितलं तर ते जास्त चांगलं होईल आणि जेणेकरून ही जी योजना आहे ती फ्लरिश होईल आणि ती यशस्वी आपल्याला चांगल्या पद्धतीने राबवता येईल. धन्यवाद. काका हो, थँक्यू, तुम्ही निश्चितच उत्तर दिलं. देशमुख साहेब, त्याच्यामध्ये काही शंका नाही. म्हणून आम्हाला त्याकरताच हवंय की निश्चितच मला वाटतं आकरे सरांनी आम्हाला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आहे. मला वाटतं आकरे सरही ना मी विनंती करतो की त्यांचं काही त्याबद्दल विचार असतील त्यांनी सांगावे. यात मला हिरे एवढंच सर, मेरा एक क्वेश्चन है आपको, हिरे सर, कि मान लो हमने जगह का नहीं, बर्बाद आप सर से पूछे, यही मेरा कहना था कि सर उनका सर का क्या कहना है इस बारे में. लेट हिम स्पीक. ओके. आता मला हे एक सांगायचं आहे की तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करू नका. तुम्ही फक्त या कंझ्युमरला स्वच्छ रेसिड्यू फ्री भाजीपाला किंवा अन्नपदार्थ कसा मिळेल एवढाच विचार करा. शेतकऱ्यांना त्यांचं मिळेल. सप्लाय चेन मध्ये कंझ्युमरने आपला इंटरेस्ट प्रोटेक्ट केला ना तर ऑटोमॅटिकली एंटायर सप्लाय चेन मध्ये प्रत्येकाला त्याचा बेनिफिट मिळत जातं. दुसरी गोष्ट, तुम्ही जागा कुणालाही देत नाही.
ती जागा कोणाच्याही मालकीची होणार नाही. ती त्या गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या मालकीचीच राहणार आहे. हा ॲग्रीमेंट तुम्ही संध्याकाळी ठरवला आज 8:30 वाजता की रद्द करायचा. हा ॲग्रीमेंट बरोबर 8:30 वाजता रद्द होईल. त्याच्यामुळं आपण कोणाला जागा देतो आहे, हा मनातनं विचार काढून टाका. दुसरा, शेतकऱ्यांना 4 पैसे आपण जास्त देतोय, हे पण तुम्ही मनातनं काढून टाका. ह्या 2 गोष्टी तुम्ही मनातनं काढून टाकून तुम्ही हा विचार करा, की मला माझ्या सभासदांना स्वच्छ, सुंदर आणि रेसिड्यू फ्री, विषमुक्त भाजीपाला आणि फ्रूट उपलब्ध करून द्यायचा आहे. याच्यासाठी जे करायचं आहे, ते ही संस्था करेल, सहकारी संस्था. आणि असं बायलॉजमध्ये प्रोव्हिजन आहे, की ही गृहनिर्माण सहकारी संस्था आपल्या सभासदांसाठी खालील गोष्टीची तजवीज करून देईल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, की काल आम्ही मदर डेअरीबरोबर डिस्कस करत होतो. तर मदर डेअरीने आम्ही सांगितलं, की आम्ही तुम्हाला 35% ची मार्जिन देऊ. एखाद्या हाऊसिंग सोसायटीने समजा एखादं कॉप शॉप सुरू केलं आणि तिथे मदर डेअरीचा प्रॉडक्ट आला, तर त्याचं इन एन एव्हरेज 25 ते 30% तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. तुमच्या गेटच्या बाहेर असलेलं दुकान आणि तुमच्या आतमधलं असलेलं दुकान, यात 25 ते 30% चा फरक पडणार आहे. हा सर्व सिस्टम MCDC उभ्या करून देणार आहे. त्याच्यामुळं, आणि तुमचा प्रश्न असा आहे, की MCDCने येऊन समजावं. हिरे साहेबांनी 100% तुम्ही म्हणाल तिथे, आणि जितक्या लोकांचा वर्कशॉप व्हायचे तितक्या लोकांचा आम्ही घेणार आहोत पोस्ट कोविड. परंतु वर्कशॉपची मी नोटीस काढल्यानंतर किंवा विनंती केल्यानंतर मी 10 लोकांना बोलवलं, तर माझा अनुभव असतो फक्त 2 लोक येतात. तर याच्यासाठी जनजागृती तुमच्या लेव्हललाही खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. मी 10 लोकांची व्यवस्था केल्यानंतर 2 लोक आल्यानंतर पर्पजच त्याचा डिफीट होतो. त्याच्यामुळं मला परत विनंती अशी आहे, की गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सभासदांनी आपल्या हिताचं जे असेल फूड संदर्भात त्याची काळजी स्वतः घेतली, तर एंटायर सप्लाय चेन ही नीट आणि क्लीन होईल. त्यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आखरे साहेब, मी एक बोलू का याच्यावर? हॅलो, हा बोला. माझं नाव धनंजय खोंड आहे, पिंपळी निलक निसर्गानंद सोसायटी. तुम्ही जे आता सांगितलं ते अगदी योग्य आहे. जे पण वेबिनार किंवा असे कंडक्ट होतात त्याच्यामध्ये संख्या कमी असल्यामुळे MCDC जो विचार करते त्याचा मेसेज खालच्या स्तरापर्यंत पूर्णरित्या जात नाही. त्यापेक्षा माझ्याकडे एक माझं सजेशन आहे, की ही जी कल्पना आहे याचं एक छोटंसं PPT जर तुम्ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दिलं, तर आता जे AGM होतील, आता AGMचा काळ सुरू होईल, त्या AGM मध्ये ते सर्व लोक दाखवतील आणि त्यामुळे तो मेसेज खालच्या स्तरापर्यंत जाऊ शकेल. धन्यवाद. ठीक आहे, आम्ही हॅलो. PPT हॅलो, अकरे सर. हा बोला बोला. हा बोला बोला. हा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा, नमस्कार. मी तपस्वी बोलतोय. एक प्रश्न होता. हा, नमस्कार. तो असा, ऍक्च्युली आता मला ऐकायला येत नाहीये तुमच्या कोणाचीच आवाज, माझाच फक्त येतोय. हरकत नाही, हो, येतोय. पण मी आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना ऐकायला येत असेल. माझा एक असा प्रश्न होता, की आपण आतापर्यंत ज्या हाऊसिंग सोसायट्यांना MOU पाठवलेले आहेत, त्यामध्ये संस्थांची जबाबदारी आणि FPO ची जबाबदारी या दोन्ही निश्चित केलेल्या आहेत. परंतु MCDC ची जी जबाबदारी आहे याच्या बाबतीत काही आपण परिपत्रक वगैरे काढलं असेल तर तेही शेअर करावं. आणि ही जी सप्लाय चेन तुम्ही म्हणजे MCDCने जी जाहीर केलेली आहे त्यामधील निश्चितता म्हणजे नुसते MOU मधून स्पष्ट होत नाहीये. तर कुठल्या प्रकारे हे आपली MCDC सहकार्य करणार आहेत. मग त्यामध्ये जागेवर आपण आता बोलल्याप्रमाणे जागेवर काही रँक उभे करून देणे किंवा अजून काही मदत करणे त्या संस्थांच्या जागेवर. तर याविषयीचे काही परिपत्रक किंवा अजून काही असेल तर ते जाहीर करावेत. आणि दुसरा एक प्रश्न असा जो जिव्हाळ्याचा आहे, की जी शेतमालाची किंमत, आपण शेतमाल आताच्या स्थितीला फक्त शेतमालाचा विचार करतोय. पुढे जाऊन तुम्हाला ग्रोसरी वगैरे इतर कुठल्याही मोठ्या बाबतीत मोठं करायचं आहे आपल्याला, हे निश्चित आहे. परंतु शेतमालाची किंमत ही संस्था निश्चित करणार आहे की MCDC की फार्मर, याविषयीची स्पष्टता असावी. आणि ही निश्चितता उत्पादन खर्चावर आधारित असणार आहे की आत्ताच्या बाजारभावावर, याबद्दल मार्गदर्शन करावं. धन्यवाद. ही सर्व सिस्टम, पहिला तर माझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की MCDC
मला काय अपेक्षा आहे याचं मला मार्गदर्शन गृहनिर्माण संस्थांचं जे फेडरेशन आहे, जे पदाधिकारी आहे त्यांनी मला करावं, की आम्हाला एमसीडीसी कडे अपेक्षा आहेत. त्या पद्धतीने एमसीडीसीने केलं तर हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. त्याच्यामुळे तुमचं जे सजेशन येईल ते मी एमओयू मध्ये इन्क्लूड करेन. त्या प्रकारचं आम्हाला ड्राफ्टिंग, माझं बोर्डाचं रिझोल्युशन, आमच्या बोर्डात जसं हिरे साहेबांनी सांगितलं की माननीय मंत्री सहकार हे आमच्या बोर्डाचे अध्यक्ष आहेत, सहकार आयुक्त आहेत, पणन संचालक आहेत, त्याचप्रमाणे साखर आयुक्त आमच्या बोर्डाचे संचालक आहेत, सीए आहेत, डॉक्टर सुधीर गोयल ऍडिशनल चीफ सेक्रेटरी गव्हर्नमेंट हे आमचे इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत. तर बोर्डाकडनं आम्ही तसं रिझोल्युशन पास करून सर्व व्यवस्थित तुमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये जी अपेक्षा आहे ती पूर्ण करू. तुमचा दुसरा प्रश्न रेट बद्दलचा आहे. तर रेट हे जे मार्केटचे जे रेट आहेत ना त्याची तुलना आम्ही त्याचं कंपॅरिझन आणि त्याची चर्चा डिस्कशन आम्ही हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर करतो की आम्ही या वीकसाठी हे रेट डिक्लेअर करतो आहे. याचं रिझन सुद्धा आम्ही देणार आहोत की मी कांद्याला 20 रुपये किलो कांदा का डिक्लेअर करतो. पुणे मार्केट कमिटीच्या रेटमध्ये होलसेलचा रेट काय आहे, तुमच्या एरियातल्या कंझ्युमरचा रेट काय आहे. मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांची एक वेबसाईट आहे. ही वेबसाईट दररोज संध्याकाळी ना त्या शहरातले रेट डिक्लेअर करत राहतो. त्याचा सुद्धा आम्ही आधार घेणार आहोत आणि आमच्या वेबसाईटवर आम्ही सांगणार आहोत की बिकॉज ऑफ दिस रिझन या वीकमध्ये कांदा हा 20 रुपये किलो राहील, की 15 रुपये किलो राहील, की 25 रुपये किलो राहील. अशा पद्धतीनं आम्ही ते रेट्स अंतिम करणार आहोत. तिसरं, एकदा काय तुम्ही आणि कांद्याचे एक्झाम्पल देतो, तुम्ही आणि कांद्याचे शेतकरी यांच्यामध्ये एकदा ॲग्रीमेंट झालं तर वर्षभरामध्ये कांदा या रेटने हाऊसिंग सोसायटी घ्यायला तयार आहे. मग कांदा मार्केटमध्ये 45 रुपये झाला तरी आम्ही 18 रुपयांनी घेणार आणि 9 रुपये झाला तरी हाऊसिंग सोसायटी 18 रुपयांनी घेणार. अशा प्रकारचं ॲग्रीमेंट झालं तर ते फिक्स रेटनं आपण 6 महिन्यासाठी काम करणार आहोत. अशा प्रकारच्या फ्लेक्झिबल सिस्टम्स आपण प्रत्येकाला ऑप्शनल्स देणार आहोत. सर हॅलो सर. खूप छान. विशाल मोरे सर हॅलो. विचारा क्वेश्चन. मोरे सर विचारा. हॅलो विशाल मोरे. ऍडव्होकेट धरणीधर पाटील. पाटील सर. सर धरणीधर पाटील सर. हा सर. हॅलो सर. आय थिंक त्यांचं माझा प्रश्न होता त्याचं उत्तर आकरे साहेबांनी दिलेलं आहे. माझा प्रश्न विकास संस्थांच्या या योजनेतील सहभागांविषयी होता आणि एमसीडीसी विकास संस्थांना याच्यात सहभागी करण्याची फार मोठी शक्यता त्यांच्या उत्तरातून मला आढळून आलेली आहे. आणि विकास संस्था आणि सोसायटी, हाऊसिंग सोसायटी यांचं थेट संवाद निर्माण झाला किंवा थेट काही यंत्रणा निर्माण झाली तर ते खूप चांगलं होईल आणि असं माझं मत पडलेलं आहे. आणि यासाठी काही जे सहकार्य लागेल आकरे साहेबांच्या सेवेत मी नेहमी हजर आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. मनी सर. सेंथिल मनी sir from Coimbatore. Milind Akre sir. Sir. Yeah, because of lockdown I'm in Coimbatore, but I'm from Wakat, Pune. Yes, please. Yeah. Sir, as per the GR, government GR, it says that society should give 100 square feet space. Right. Okay. In such case, does the society need to get permission from the municipal corporation? And because there's no we have to put some temporary shed or something room, we have to create that. Because you'll be keeping the cold storage and other things. So will these things will attract property tax? Is there some provision that these will be exempted? You see, there are two things. There is already a construction and the space is available and there is some internal arrangement is to be done. This is first case. And second is it's open to sky and we want to construct a new entire system. This is the second case. Yeah.
I'm talking about the second case. Second case. Second case is not permitted. Okay. Because as per the development plan, there need to be a sufficient circulation area. Yeah. In case of fire, in case of any emergency, there need to be a circulation area, and no hurdle can be created in a circulation area, and nobody shall permit. Only where, for example, you have the clubhouse, you have the veranda at the clubhouse, or you have the porch. If in such a cases, the MCDC shall have the internal arrangement. अभी हमें कितना आना है 100 स्क्वायर फीट में, हमें कूलर रखना है, हमें डीप फ्रीजर रखना है, हमें रैक्स रखना है, बस ये 3 चीजें होना है हमें, इससे नहीं होना है। ये सब रखने के लिए ऑलरेडी जो कंस्ट्रक्टेड जगह है वहीं अरेंजमेंट करना पड़ेगा, नया कंस्ट्रक्शन परमिटेड नहीं रहेगा। Means we have a parking space, unused parking space kind of thing. Right. Okay, it is in the open space. It is not below the building or something. It is in a remote area. Okay, it has enough access to fire engine and other things. So in that case, that is the space should be public utilities place. That space can be utilized for our purposes. okay. Other question is, suppose if our society is ready to give space, rack, electricity, so what will be the responsibility of MCDC, farmer, and what does society need to do? And other thing is, who will clear the garbage at the end of the day? Society has to take care, or the farmer will clear it? So first question is, the MCDC's role shall be select the farmer, see that farmer is adopting the protocol. If the protocol is followed, he is doing the good job at the society level, and entire thing, clearing the garbage and everything shall be done by the service provider. Okay. Society just to monitor he is doing the good job. And third thing is, society should agree or should motivate their members to visit the farms of the farmer who is supplying the vegetables or the material. They should themselves see how the process is being followed. They should not rely on third party. Okay, sir. And Thank you. Such a tour shall be organized by MCDC. Okay, sir. Thank you very much for the answer. थँक्यू मनीष सर. किरण वडगामा सर. किरण वडगामा सर. हो बोलतोय. बोला सर. हॅलो. ऐकू येतं? बोला सर. तर अकरे साहेब नमस्कार. नमस्कार किरणजी, नमस्कार. अच्छा, माझं एक म्हणणं होतं की आपण आता जे काय कार्यक्रम राबवायचे आहेत आणि काही सोसायट्यांमध्ये डायरेक्टली जे शेतकरी माल प्रोव्हाइड करतायत ती सिस्टम अजूनही चालू आहे. काही सोसायट्यांमध्ये ती कमी झालेली आहे, ही मान्यता आहे. आता याच्यात जर आपल्याला हे पुढे घेऊन जायचं असेल तर याला हळूहळू आपण प्रोत्साहन कसं द्यायचं त्याच्यावर आपल्याला विचार करायला लागणार आहे. आणि जसं आपण म्हणालात की सोसायटीच्या एंडवर तर ठीक आहे, कंझ्युमर आहे, कंझ्युमर कुठं जाणार नाहीये. जर त्याला चांगला स्वच्छ माल मिळाला आणि ताजा माल मिळाला तर कंझ्युमर तो तिथंच राहणार आहे. पण प्रश्न हा राहतोय की बॅकएंड ऑपरेशन्स मध्ये तिथे सॅनिटायझेशन फॉलो झालेलं आहे का नाही, का तिथे प्रॉपर ड्यू डिलिजन्स झालं आहे का नाही, तिथे स्वच्छता पाळली गेलेली आहे का नाही, हे बघण्याचं काम सोसायटीचे कुठलेही पदाधिकारी करू शकणार नाही, कारण की ते शक्यच नाहीये. तर ह्याला आपण जर MCDC द्वारा किंवा जे काही शेतकरी आहेत ती जबाबदारी जर ते घ्यायला तयार असतील आणि त्याच्यावरनं जर ते काही सर्टिफिकेशन वगैरे द्यायला तयार असतील तर नक्कीच मला वाटतंय की सगळे सोसायटी याच्यात सहभाग होतील. कारण का एकतर त्यांना स्वच्छ माल मिळेल आणि दुसरं त्यांना प्राइस मध्ये सुद्धा थोडाफार फरक मिळेल सुपर मार्केटपेक्षा. दुसरं चॉईस असणं खूप गरजेचं आहे. हे सुद्धा याची एक क्रायटेरिया आहे. कारण जर चॉईस नसेल तर परत ग्राहकाला जर बाहेर जायची जर पाळी आली तर परत ही पंचायत होणार आहे. चॉईस म्हणजे कुठला चॉईस म्हणताय आपण? म्हणजे सिलेक्शन ऑफ व्हेजिटेबल्स, ज्याला आपण म्हणतो ना की संबंध रेंज असणं हे गरजेचं आहे. तर किरणजी, तुमचे 2 प्रश्न आहेत. एक तर बॅकवर्ड लिंक मधले सॅनिटेशन आणि प्रोटोकॉल कोण फॉलो करणार आहे, याला संपूर्ण काळजी शेतकरी घेतो आहे की नाही हे MCDC करणार आहे. आणि प्रत्येक फॅसिलिटीवर कॅमेरे लागणार आहेत आजकाल. त्या कॅमेऱ्याचा ऍक्सेस तुमच्या सेक्रेटरी किंवा जो ऑथराइज पर्सन आहे त्याला राहणार आहे. ही गाडी भरताना ती गाडी सॅनिटाईज झाली होती का, ते प्रोसेस त्यांनी ती व्हेजिटेबल क्लीन केलं होतं का,
त्या मशीन्सनुसार त्यांनी ते सर्टिफिकेट घेतलं आहे का, हे सर्व सिस्टम मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर देणार आहे. रिमोट ॲक्सेस त्या कॅमेऱ्याचा तुम्हाला राहणार आहे. आणि दुसरं हे आहे की जे रेंज पाहिजे आहे, डेफिनेटली आमचा प्रश्न असा आहे की काश्मीर, कन्याकुमारी पासून तर तिकडं आसाम पासून तर भुजपर्यंतचे जे जे प्रॉडक्ट आहे ते सर्व प्रॉडक्ट आम्ही तो जो तुमचा ॲग्रिगेटर म्हणून जे FPC आहे त्याला कनेक्ट करून देणार आहोत, तिथे शेतकरी कनेक्ट करून देणार आहोत आणि त्याचं सर्व सप्लाय तुम्हाला एंटायर रेंज इन्क्लुडिंग ॲपल पासून तर TV पर्यंत कशी उपलब्ध होणार आहे, हा प्रोजेक्टच पूर्ण MCDC एक्झिक्यूट करेल. अच्छा, अकरे साहेब, याच्यात एक अडचण अशी असणार आहे की एक वेळा काम सुरू झालं आणि ऑफिसेस चालू झाल्या म्हणजे नवरा बायको दोघंही आता वर्किंग कपल्स असतात, तर ही सगळी जी काय गर्दी असणार आहे आणि होणार आहे ती सगळी शनिवार रविवारी होणार आहे. सुट्टीच्या दिवशी सगळे मागणी करणार आहेत की आमच्या तिथे तुम्ही प्लीज सुट्टीच्या दिवशी ही व्यवस्था ठेवावी. तर याच्यावर आपल्याला काहीतरी ज्याला म्हणतो ना की ब्रेकअप ऑफ सप्लाय चेन, म्हणजे जिथे एक जण जर देणार असेल त्या एक जण मधनं 4 जणांना 4 वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागेल, तर मग ही पूर्तता पूर्ण होऊ शकेल. तर याच्यावर सुद्धा थोडा विचार करायला लागेल आपल्या संस्थेला, ही माझी विनंती आहे. माझी विनंती अशी आहे की त्याच्यासाठी तुम्ही मला कॉप शॉप द्या, स्पेस द्या, त्याला मी व्यवस्थित अरेंज करून देईन, तुमचा सप्लाय शेड्यूल मी ठरवून देईन, तुमचं सर्व सिस्टीम मी एकदम स्ट्रीमलाईन करून देईन. परंतु फक्त तो शनिवारी येत असेल किंवा तर तो शेतकरी फिजिबल होणार नाही. त्याला फक्त शनिवारी तो इतकं काम नाही करू शकणार, रविवारी 2 दिवस, की त्याचा अख्खा वीक तो फिजिबिलिटी त्याची येऊ शकेल. मग त्याला शेवटी हे सर्व घेऊन त्या मंडीमध्ये जावं लागेल आणि एकदा तो मंडीमध्ये गेला की सब घोडे 12% अशी एक मन आहे, म्हणजे तिथे चांगलंही जडतं, ओलंही जडतं आणि वाढलंही जडतं. अशा पद्धतीनं तो शेतमालाचे नासधूस सुरू होते आणि मग ती सिस्टम पूर्ण कोलॅप्स होतं. त्याच्यामुळे माझी तुम्हाला सर्वांनी विनंती की मला कॉपशॉप द्या, त्या कॉपशॉपमध्ये एंटायर सिस्टम आम्ही स्ट्रीमलाईन करू. आता याच्यावर मी एक पॉझिटिव्हली एक सांगू शकतो अकरे साहेब की माझी सोसायटी 300 फ्लॅटची आहे. जर मी कॉपशॉप जर सुरू केलं माझ्या सोसायटीत आणि जर त्याच्यात मी कम्प्लीट रेंज ठेवली, दुधापासून सगळं, जर आपण सांगतात की दुधावर आणि मिल्क प्रोडक्ट्सवर जर मला 35%, 30%, 25% सूट मिळाली, तर नक्कीच माझ्या सोसायटीच्या जे रहिवासी आहेत त्यांना वार्षिक कमीत कमी 30 लाख रुपये वाचतील, याचा आकडा मी काढलेला आहे. कारण का जर याच्यात रेंज असेल तर 30 लाख रुपये तर सगळे मिळून वाचतात. हे मी रफली एक एस्टिमेट काढलेलं आहे 24 तासात. आणि असं वाटतंय की जर कॉपशॉपवर विचार केला सोसायट्यांनी आणि जर सिरियसली जर याच्यात कोणी सिनियर सिटीजन्सनी सहभाग घेतला, जर याला जर ओव्हरसी करायला, जे रिटायर झालेले आहेत, तर याला नक्की यश मिळू शकेल. ही अशी माझी स्वतःची पर्सनल एक माझा विचार आहे आणि याच्यावर मी काम करतोय आणि बघू कुठपर्यंत आपण पोहोचतो याच्यात. किरणजी, तुम्ही एक चांगला पॉईंट सांगितला. हे कॉपशॉप कोण चालवणार आहे मी सांगायचं विसरलो. हे कॉपशॉप म्हणा पहिला चॉईस CHS लाच राहणार आहे की त्यांच्यातला कुणी हे कॉपशॉप चालवत असेल तर एंटायर सप्लाय करण्याची जबाबदारी आणि एंटायर लॉजिस्टिक सिस्टम उभी करून देण्याची जबाबदारी MCDC आणि शेतकऱ्यांची राहणार आहे. तुम्ही चालवत नसाल तर शेतकरी उत्पादक कंपन्यांना मी हे करणार आहे की तुम्ही ते ऑपरेट करा आणि तुम्ही दोघे करू शकत नसाल तर MCDC थर्ड पार्टी हे शॉप ऑपरेट करेल आणि त्याचा जो मॅनेजमेंटचा खर्च आहे तो आपण CHS कडनं आपण ते पूर्ण करणार आहोत. ते कसं करायचं तर त्याच्यावर ते बिझनेस मॉडेल मांडायचं आणि त्याच्यात सिनियर सिटीजन्सला इन्व्हॉल्व्ह करून त्याच्यात कसं काय याला पुढे न्यायचं त्याच्यावर मी सिनियर सिटीजनशीही बोलतोय माझ्या सोसायटीतल्या. आणि कारण का त्यांना आता काहीतरी उद्योग पाहिजे असतो आणि याच्यात डेफिनेटली ते इंटरेस्ट घेतील असं माझं स्वतःचं थिंकिंग आहे. आणि 4-5 सिनियर सिटीजनशी बोललो सुद्धा आहे. तर बघू आता पुढे याच्यात कसं काय होतंय आणि याच्यात पुढे काय आपण कसं काय घेऊन जाऊ शकतो. पण मला याच्यात एक होप दिसतोय, डेफिनेटली मला याच्यात एक होप दिसतोय. हे सर्व इतकं सोपं नाही. हे सर्व तुम्हाला कल्पना आहे, मला सुद्धा कल्पना आहे. पण लेट अस स्टार्ट फॉर द फर्स्ट स्टेप. एकदा फर्स्ट स्टेप खूप महत्वाची राहणार आहे आणि जसजसं आपण चालत जाऊ पुढे तसतसे अनेक चॅलेंजेस येणार आहे. लेट अस फेस द चॅलेंजेस अँड मेक दिस प्रोजेक्ट ग्रँड सक्सेस. डेफिनेटली अकरे साहेब, डेफिनेटली आपल्याला आता जी सिस्टम आहे त्याला स्ट्रेंथन करून पुढे घेऊन जाऊ आपण याला. डेफिनेटली. थँक्यू किरण. वेलकम. अकरे सर, मी सुदेश राजे बोलतोय. आपण ही तशी सिस्टीम आता चालूच केलेली आहे. आपण आता बघितलं असेल की आपल्या सोसायट्यांनी भरपूर प्रमाणात ऑर्डर दिले आहेत. आता किरण सर आले, किरण सर बोलले म्हणून मला आठवलं
की किरण सरच्या सोसायटीत ऑलमोस्ट फ्लॅट धारकांनी ऑर्डर दिल्यात किंवा नंदनी स्वरा किंवा भरपूर अशा आमच्या वाकडच्या किंवा पिंपळे सौदागर किंवा या लोकांनी ऑर्डर दिल्या, ऑर्डर मिळाल्या, रिसिव्ह झाल्या बऱ्यापैकी. तर तशी स्टार्टअप आम्ही याचं केलेलंच आहे. पण माझं म्हणायचं असं की फ्लेज प्रमाणात जर आपण करायचं असेल तर याला अशी स्टोरेज व्यवस्था आपल्याला इथं काहीतरी करावी लागेल. तर ती झाली तर अशी होऊ शकते का, असं करता येतं का? तर याविषयी आपलं काय म्हणणं आहे? हे करता येतं ना. मला तुमच्याकडे 100 ते 150 स्क्वेअर फीट जागा द्या. एक चांगलं आता ब्ल्युरीज एक नावाची सोसायटी आहे. मला वाटतं हिंजेवाडीला ती आहे. त्या सोसायटीमध्ये कॉफशॉप आमचा 4 महिन्यापासून सुरू आहे. आणि फार आता त्या कॉफशॉपमधनं 30 लाखाचा टर्नओव्हर झाला. आता 2 महिन्यात. आता हे कॉफशॉप समजा सोसायटीने चालवलं असतं, तर त्यांना 6 लाखाचं बेनिफिट झालं असतं. 6 ते 7 लाखाचं. एवढी मार्जिन त्या कॉफशॉपमध्ये आता होती. तर अजून आम्ही त्याला डेअरी कनेक्ट केला नाही. अशा अनेक आयटम आपण कनेक्ट करत गेलो, तर निश्चितच मला असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणात एक सक्सेस स्टोरी आणि बेनिफिट टू द कंझ्युमर आणि फार्मर्स होऊ शकते. सर कॉफशॉप बद्दल बोलायचं होतं की कॉफशॉप आपण काय केलं होतं 2 वर्षापूर्वी चांगल्या प्रकारे आपण कॉफशॉपचा ग्रीप घेतली होती. कॉफशॉप विषयी आपल्या फेडरेशनचे जे आहेत सदस्य वगैरे आहेत त्यांनी पण भरपूर प्रमाणात कॅम्पेनिंग केलं होतं आणि भरपूर ठिकाणी लोकांनी जागा पण देऊ केल्या होत्या. त्यांचे एमओए पण करायला तयार होते. पण काय झालं मध्यंतरी ते शेतकरी जे आहेत त्यांना एमओए कोणाशी करायचंय, काय करायचं, त्यांना कशा प्रकारे ट्रीटमेंट करायचं, तो तिथं थोडा प्रकार जर बारगळला, जर तो जर सक्सेसफुल झाला असता ना सर, तर आज ऑलमोस्ट आजची जी सिच्युएशन आहे, जेव्हा असं समजायचं की आपल्या सहकार खात्याला हे माहीत असेल की कधी ना कधी अशी आपदा येईल, तर त्या प्रकारामध्ये आपल्याला कॉफशॉपचा नक्की फायदा होणार आहे. हे मला असं वाटतं की ती भविष्यवाणी होती. पण त्यावेळेस जर लोकांनी ऐकलं असतं तर आज त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला असता. पण त्यावेळेस काय झालं की शेतकऱ्यांनी आणि सोसायटीच्या यांनी आपसात काय करायचं हे म्हणजे प्रकारच माहित नव्हता. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे ना तो तसाच राहिला आणि तो काही सोसायटीने एमओआय केले आणि त्यांचं चाललं झालेलं आहे. पण आता जर त्याला जर आपण प्रोत्साहन दिलं तर किती चांगलं होईल हे मला म्हणायचंय. त्याच्यासाठी एमसीडीसी पुढे आलेली आहे. एमसीडीसी हे व्यवस्थित लग्न लावून देईल आणि लग्न लागून संसार व्यवस्थित आहे असं हे सुद्धा एमसीडीसी लक्षात ठेवेल. साहेब नमस्कार, दीक्षित बोलतो पुन्हा. माझा एक छोटासा प्रश्न आहे, बरेच उत्तर मिळाले आहे, पण एका प्रश्नाचं क्लॅरिफिकेशन. मॅक्सिमम क्राऊड जो आहे तो वर्किंग असतो, इदर फ्रॉम द बिझनेसेस असतात, नाहीतर मग जॉबला असतात. आणि जसं काही लोक म्हणाले, दोघेही नवरा बायको जनरली 8 वाजता सकाळी बाहेर पडतात, तर संध्याकाळी यायला 8 होतात. राऊंड अँड राऊंड, प्लस मायनस अर्धा एक तास पुढे मागे. तर आता हे कॉफशॉप सुरू झालं, मंडे पासून फ्रायडे पर्यंत जनरली हार्डली 10% लोक किंवा मॅक्सिमम 20% लोक कॉफशॉपला जातील, बरोबर? तर तुम्ही जे म्हणालात की विकलीचं आमच्याशी जर का रेग्युलर डिमांड राहिली तर याला सक्सेस याला सॅटर्डे संडे डेफिनेटली डिमांड राहणार, लोकही सुट्टी असते किंवा काम बंद असतं तर लोक गर्दी करणार. पण हाऊ अबाउट वर्किंग डेज? सकाळी जनरली 7:30 पासून संध्याकाळी 8-8:30 पर्यंत, कारण तेव्हा मॅक्सिमम क्राऊड आउटच असतो. तर मग या वेळेचा रिस्पॉन्स तुमचं काय मत आहे याच्यावर? याच्यासाठी ऍप राहणार आहे. त्या ऍपमध्ये जाऊन तुम्ही कुठेही असून कारमध्ये असा, ऑफिसमध्ये असा, तुम्ही डिमांड नोंदवली तर त्या कॉफशॉपमध्ये सर्व्हर थ्रू एकाच ती कन्सॉलिडेट होईल आणि तुम्ही सांगायचं की यावेळेस आमच्या डोरवर डिलिव्हरी करून टाक, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये येताना तुमचा पॅक उचलला आणि घरी जाऊ शकता. ही टोटली ऑटोमॅटिक सिस्टम. कॉफशॉप जे आहे ते त्याची टाइम काय राहणार? म्हणजे सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत, म्हणजे कसं काय? कोण तिथे आहे? कोणीतरी एक व्यक्ती अवेलेबल राहणार, राईट? आणि हे जर का म्हणजे सोसायटी मेंबर्स जर का मॅनेज नसतील करत, तर मग हाऊ दॅट फ्लॅट ओनर विल गेट डिलिव्हरी? एक तर मी तुम्हाला सांगितलं की ऍप राहणार आहे. त्या ऍप तुमची डिमांड करेक्ट, आमच्याकडे बुकिंग झालं, बुकिंग बरोबर आहे. झालं. आता ही डिलिव्हरी तुमच्या घरी कोणी असेल तर तुमच्या घरी त्यात डिलिव्हरी करून जातील. अदरवाईज हा कॉफशॉप संध्याकाळी 6 ते 9 आणि सकाळी 7 ते 10 या 2 वेळात निश्चितच ऑपरेट ठेवू. ओके. म्हणजे हे बघा, हे काही झालं ना, जोपर्यंत कंझ्युमर हॅपी राहत नाही ना, हे काही चालणार नाही. करेक्ट. तर कंझ्युमरला ज्या पद्धतीने आम्हाला हॅपी करता येतं, सॅटिस्फाईड करता येतं, ती सर्व पद्धत आम्ही अवलंबणार. आणि समजा ते हॅपी सॅटिस्फाईड झाले तर देन दिस विल बी अ सक्सेसफुल.
आणि एकदा काही सक्सेसफुल झालं आणि ही तुमची गरज झाली एकदाची, की मग जसं मोबाईल आपली गरज झाली आहे. हा आता 2 तास झाले मोबाईल पाहिला नाही तर मलाही थोडं अनइझी व्हायला लागलं. अशा पद्धतीने हे कॉपशॉपची तुम्हाला एकदा सवय झाली, की देन इट विल बी कीप ऑन डुइंग गुड थिंग्स. करेक्ट. थँक्यू. थँक्स फॉर क्लॅरिफिकेशन. थँक्यू सर. रामप्रसाद कोल्हे. रामप्रसाद कोल्हे सर. नमस्कार सर, रामप्रसाद कोल्हे बोलतोय. किसान बाजार फार्म प्रोड्युसर कंपनी बीड. तर मला हे म्हणायचंय की शेतकऱ्यांचं नुकसान हे एकतर त्या उत्पादनाचा दर भाव कमी जास्त होतो, व्हेरिएशन त्याच्याबद्दल, आणि दुसरी गोष्ट त्याच्या जे काही नुकसान होतंय म्हणजे वेस्ट जे जाते त्याच्यावरती जास्त विचार करावा असं मला वाटतं. की जसं की आता सध्या जे आम्ही सप्लाय करतो त्याच्यात अनुभव असा येतो की कस्टमरला जे हवंय त्याचा एक अंदाज काढून आम्ही सप्लाय करतो, परंतु बराचसा माल वेस्ट राहतो. म्हणजे तो एक प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान इकडं तो घेणारा भाग आहे. तर ही कॉक शॉप वगैरे करताना जर प्री बुकिंग सिस्टम काही तयार करता आली तर मला वाटतं ते बऱ्यापैकी राहील, की जेणेकरून ते दुसऱ्या दिवशी त्यांना जे हार्वेस्ट करायचं त्याचं प्रमाण त्यांना ठरवता येईल की किती प्रमाणात ते हार्वेस्ट आपण ती काळजी घेऊ आणि ऍप थ्रू हे कार्यक्रम होत असल्यामुळं तुम्हाला बघा लॉसेस ऑफ द व्हेजिटेबल आणि फ्रेश जे ना सुरुवातीला होतील पहिल्या 30 डेज. त्याच्यानंतर सोसायटीची डिमांड काय असते, कोण केव्हा घेतो हे सर्व पाठ होऊन जातं. कोण किती वाजता येणार आहे, कोण किती वाजता काय मागणार आहे, त्यांना काय हवं असतं, हे सर्व त्यांना माहीत होऊन जातं. त्याच्यामुळं सुरुवातीचे 30 दिवस किंवा 1 ते 1.5 महिना इश्यूज राहतात, त्याच्यानंतर काही इश्यूज राहत नाही. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला अशोकजी बोला. सर माझा एक प्रश्न असा होता की सोसायटीमध्ये बराच ओला सुका कचरा आमचा तयार होतो. आम्ही बऱ्याच वेळा ते डिकम्पोस्ट करतो, पण ते खत विकायचा आमचा मोठा प्रश्न असतो. तर मला एक अशी रिक्वेस्ट आहे की आपण जर त्या शेतकऱ्यांनीच कलेक्शन करून त्याचं ओला सुक्याचं डिकम्पोज करून त्यांच्यासाठी वापरला तर सोसायटीसाठी बराच फायदा होईल. आणि अशा अनेक त्याचा गोष्टी राबवता येतील आपल्याला. एकदा ही सिस्टम सुरू झाली की अनेक इनोव्हेशन्स आपल्याला तुमच्याकडनं इनोव्हेशन येतील. यात असं केलं पाहिजे, यात सनड्राय वापरला पाहिजे, यात असं केलं पाहिजे, त्यात तसं केलं पाहिजे. ह्या सर्व सिस्टम टेक्नॉलॉजी आपण सर्व घेणारच आहोत आणि ते कनेक्ट करूच आपण फार्मशी. त्याच्यामुळे आमची कन्सेप्ट काय आहे की यू ओन युअर फार्म. आता तुम्ही जे शेतकरी सप्लाय करणार आहे ते शेतकरी आणि त्यांचं शेत म्हणजे तुमचं शेत म्हणून आम्हाला ट्रीट करायचं आहे. यू विल गेट द अफिनिटी टू दॅट फार्म. सो ओन युअर फार्म अँड देन दॅट फार्म शॅल बी अवर प्रोजेक्ट. त्याच्यामुळे हा ओला सुका कचऱ्याचा सुद्धा प्रश्न निश्चितच निघणार आहे. थँक्यू. गर्ग साहेबांना काहीतरी प्रश्न विचारायचा होता पण ते राहिलं. हॅलो. हिरे सर ऐकू येतं सर तुमचा आवाज. गर्ग साहेबांना विचारायचं होतं काहीतरी महत्वाचा प्रश्न, पण ते मध्ये बोलला त्यांना विनंती करतो की त्यांनी बोलावं काहीतरी त्यांचा प्रश्न. सर मेरा यही था कि हम सॉरी कि जो सोसाइटी में ये सब हम कर देंगे 100 स्क्वायर की जगह भी दे दी तो एक तो है वो इन्वेस्टमेंट का और उसके ऊपर कुछ रिकरिंग कॉस्ट आएगी और तीसरा जो है उसके लिए हमारा कुछ मैन पावर भी लगेगा उनको सपोर्ट करने के लिए. तो इसकी जो कॉस्ट है वो हम कहाँ पर बुक करेंगे, ये तो एक प्रश्न आने ही वाला है हमारे सबके पास. देखो जो भी कॉस्ट है वो हम किससे वसूल करने वाले हैं, कंज्यूमर से वसूल करने. आप चाहो वो जगह की आपने 1 लाख रुपए महीना लगा दिया, एग्जाम्पल देता हूँ. ये 1 लाख रुपए कहाँ से आने वाला है, आपके पैसे से आने वाला है. आप कोई भी चार्ज लगा दो, उसका आखिर रिकवरी जो सप्लाई हो रहा है वहीं से होने वाला है. तो जितने चार्जेस आप ज़्यादा लगाओगे उतना मटेरियल का कॉस्ट बढ़ेगा, जितने चार्जेस कम रखोगे उतना वो मटेरियल के कॉस्ट कम आएगा. इसलिए इट इज़ अप टू यू हाउ टू गो विद द कॉस्ट. और ये हम आपको एक्सप्लेन करके देंगे
कि सब्जी का ये रेट ये है, लॉजिस्टिक का रेट ये है, ये फिक्स कॉस्ट है, ये फ्लेक्सिबल कॉस्ट है, ये लॉजिस्टिक खर्चा है और ये टोटल मिला के इतना होता है। ये आपको हम समझाएंगे। आपका भी कैपेसिटी बिल्डिंग हम करने वाले हैं, सबका कैपेसिटी बिल्डिंग करेंगे, समझाएंगे आपको हम ये ऐसा क्यों है, तो पूरी चीजें हम समझा देंगे आपको। जी जी। और जो सोसाइटी हमारे ऊपर कुछ चार्ज नहीं लगा रहा उनके यहाँ कर रहे, और आप जो चार्ज लगा रहे हो उनके यहाँ कर रहे, उसमें आपको फर्क भी दिखाएंगे कि वेर इज द इट मेक्स द डिफरेंस। तो आपसे वसूल करना और आपको ही देना, उसी प्रकार का वो प्रोजेक्ट हो जाएगा। एक क्वेश्चन था आपका बीच में प्रेजेंटेशन में कि क्वालिटी और क्वांटिटी ये दोनों सोसाइटी देखेगी, ये कैसे रोल प्ले कर पाएंगे हम लोग? देखो अभी अभी जो चल रहा है ना, तो हर कोई मुझे ये बता रहा है कि क्वालिटी बहुत सुपर क्वालिटी, सुपर क्वालिटी में एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी है। ये एक्स्ट्राऑर्डिनरी सुपर आया कहाँ से? वही जमीन थी, वही काश्तकार था, वही बीज था, लेकिन इतना सुपर क्यों हो गया? ये सुपर क्यों हुआ? तो ये सप्लाई चेन बहुत शॉर्ट हो गई है। सप्लाई चेन शॉर्ट होने के कारण वो फ्रेशनेस बढ़ गया है। तो ये जैसे ये सप्लाई चेन और शॉर्ट हो जाएगी, डायरेक्ट आपसे कनेक्ट होगा, आप क्वालिटी का आपको मिलना ही मिलना है। क्योंकि उसको बताया उन्होंने कि मैं लाया लेकिन दही बेचा गया, क्यों? पूरा क्यों नहीं बेचा गया? क्वालिटी जितनी खराब रहेगी उतना कम बेचा जाएगा। तो क्वालिटी के बारे में आप निश्चिंत रहिए, और ये पूरा क्वालिटी इंश्योर करने का काम MCDC कर देगा, आपकी ट्रेनिंग करेगा। और बच्चे को हमने पढ़ाई करने के लिए बोले तो फिर भी उसके ऊपर ध्यान देना ही पड़ता है कि वो पढ़ाई कर रहा है नहीं कर रहा है, कौन सी किताब पढ़ रहा, इंटरनेट में क्या देख रहा है, ये सब देखना अपनी जवाबदारी है और वो आपको करना पड़ेगा। मेरा एक ही लास्ट क्वेश्चन है, कई बार हमारे पास वीडियो आ जाते हैं कि फार्मर या दूसरे ग्रुप जो है वेजिटेबल का क्लीनिंग जो है वो बहुत डर्टी वाटर में करते हैं, तो क्या ऐसा MCDC कुछ ऑडिट करने वाला है या उसके ऊपर दंड का भी प्रावधान रहेगा कि अगर कोई ऐसा सप्लाई करेगा तो उसको ब्लैकलिस्ट किया जाए, समथिंग लाइक दैट? दंड नहीं करेंगे, हम डिस्कनेक्ट ही कर देंगे। ब्लैकलिस्ट नहीं, नेक्स्ट टाइम ही विल नॉट बी सप्लाइंग टू द एनी ऑफ द सोसाइटी। there is no notice, first notice, second notice, third notice, there is the only notice that it is disconnected। तो आप जितना स्ट्रिक्ट रहोगे ना उतना वो अच्छा चलेगा, इसलिए वो पूरा प्रोटोकॉल फॉलो होगा। हमारा एग्रीमेंट जो है हम पूरा हम उसमें किया है, और एडिशन जो करना है उसमें और ऐड किया। हमारा काश्तकार आज किसी भी चीज के लिए तैयार है, आप कुछ भी बोलो वो हाँ ही बोलेगा। जी जी। क्योंकि आज परिस्थिति वैसी है, और आपकी जवाबदारी बनती है, हमारी सबकी जो हाउसिंग सोसाइटी के मेंबर की है कि हम उससे रिजनेबल रहे, और जो भी रिजनेबल है वो क्वालिटी उसके तरफ से इंश्योर्ड करे। ये दोनों चीजें आपको देखना है। आई थिंक एक अगर कोई डेटा कलेक्शन करके कि ये कॉस्ट बेनिफिशियल कैसे रहेगा सोसाइटी को भी, और ये रहेगा, ये हमें मालूम रहेगा, बट इसको एक बार समझाने के लिए शेतकारी को कैसे बेनिफिशियल रहेगा, सोसाइटी को कैसे रहेगा, और ये विन विन मॉडल में कैसे कन्वर्ट होगा, ये जो आज थोड़ा बहुत गैप होगा समझने में, शायद ये मैसेज लास्ट माइल तक पहुंचना जरूरी है, वो एक कुछ तो प्रयास करना पड़ेगा। सर पक्का प्रयास करेंगे। हम ना कागज बनाने में बड़े माहिर होते हैं। आप कैसा कागज बनाना हमको बता दो, हम उतना अच्छा कागज बना के दे देंगे। है ना? थैंक यू कागज बनाने के बारे में सरकारी अधिकारियों का हाथ क्या, इसलिए आप बोलते हो तो मैं एकदम मस्त कागज बेनिफिट आपको इतने आने वाले, इतना सुंदर कागज में बना के आपकी तरफ भेज दूंगा, लेकिन अल्टीमेटली प्रैक्टिकल आपको ही देखना है। कागज आप मैं भेज के बना दूंगा, अच्छा मॉडेल करूंगा, अच्छा बना के दूंगा। अक्रे सर, आपलं जे बोलणं आहे ना याच्यात ना आमच्या हाऊसिंग सोसायटीचे जे सदस्य आहे यांचं मनोबल खूप उंचावलंय बरं का, हे मी सांगू इच्छितो याच्यामध्ये की असं कॉन्फिडंट वाटतं तुमचं बोलणं। थँक्यू थँक्यू। Manish sir, question sir, Manish sir. Yeah, thank you so much. Firstly, sir, I'm really sorry to join bit late. Office के काम में थोड़ा सा late हो गया. So I want to start with saying many thanks to MCDC and to you, sir, for taking this initiative. I am from Primera Homes. थोड़े से points रखने थे. पहला तो सर ये था कि हमारे पास space नहीं है. It's a very small society of just 85 people, 85 flats. तो 10 by 10 का जो एरिया होगा वो तो हमारे
मतलब इट्स नॉट फीजिबल, तो व्हाट इज दैट यू कैन हेल्प अस विथ? एक पॉइंट ये था, और थोड़े पॉइंट्स ऐसे थे कि जो सब्जियां बच जाती हैं क्योंकि काफी दूर से और काफी मेहनत से आ रही हैं, तो कैन वी लुक आउट फॉर सम ऑप्शंस वेयर वी कैन डोनेट, मे बी वी कैन कनेक्ट विद सम एनजीओ और समथिंग लाइक दैट। क्योंकि हमारे पास स्पेस नहीं है, तो कैन वी मेक इट दिस वे कि जो प्री ऑर्डर्ड हैं, जैसे बिग बास्केट और दूसरे लोग डिलीवर करते हैं, उस तरह से आपके पास से ही आ जाए, सो दैट हमें स्पेस की शायद जरूरत ही नहीं पड़े। और एक पॉइंट ये ऐड करना था कि वंस दिस स्टार्ट्स, तो दोनों एंड पे क्या हम ऑडिटिंग करा सकते हैं? जो भी आपके क्वालिटी चेक्स के रहेंगे दोनों साइड पे, दोनों एज इन सोसाइटी एंड फ्रॉम वेयर, आई मीन सोर्स, एंड फ्रॉम वेयर इट इज प्रोड्यूस्ड एंड डिलीवर्ड। और जो भी सर आज बातचीत हुई है, मेरे से तो कम्प्लीटली मिस हो गया। इसका कहीं पे मैं किसी से वापस से कनेक्ट होके डिटेल्स ले सकता हूँ? इज दैट पॉसिबल? सर यही 2-3 पॉइंट थे मेरी तरफ से। थैंक यू सो मच। तो मनीष सर, आपका क्लब हाउस है? जी सर, क्लब हाउस है हमारा। हाँ, तो क्लब हाउस के बारे में हम ठीक से उसको अरेंज कर देंगे। हम दिखाएंगे भी आपको कि मिनिमम स्पेस में कैसा अरेंज हो सकता है। दूसरा Thank- सॉल्यूशन ये है कि आपका एडजॉइनिंग सोसाइटी से कैसा है, आपका बनता है तो उनकी सोसाइटी से एक्सेस मिलेगा क्या? चांसेस बहुत कम है। चांसेस थोड़े हाँ, कम है। हाँ, चांसेस बहुत कम है, लेकिन मेरा जो तजुर्बा है, मेरा जो एक्सपीरियंस है, हम बाजू वाले का भी पता नहीं रहता कौन रहता और क्या रहता, तो बाजू, है ना। और तीसरा आपका सवाल था कि ऑडिटिंग का। तो ऑडिटिंग हम 24 घंटा उसके ऊपर नजर रखने वाले, 24 घंटा। जो इसमें से जब वो जमीन की तैयारी कर रहा, वहां से लेके हम ऑडिटिंग करने वाले हैं, वहां से लेकर ऑडिटिंग करने, उसके बीज कौन सा लगा ये भी हम आपको इन्फॉर्म करने वाले हैं। उसके बाद कौन से तारीख में उसका हार्वेस्टिंग होने वाला है ये भी हम आपको इन्फॉर्म करने वाले हैं। उसने कौन से पेस्टिसाइड खरीदे ये भी आपको बिल हम आपको दिखाने वाले हैं। वो पेस्टिसाइड उसने कब स्प्रे किया वो रिकॉर्ड भी हम आपको उपलब्ध करने वाले हैं। और उसके बाद आपको सप्लाई के कितने दिन पहले लास्ट स्प्रे मारा गया था ये भी हम आपको समझाने वाले हैं। तो पूरा सिस्टम पूरा स्ट्रीमलाइन हो गया, क्योंकि लकीली महाराष्ट्र स्टेट इज अ वेरी लीडिंग स्टेट इन एक्सपोर्ट। और जितने भी एक्सपोर्ट प्रोटोकॉल हो वो अपेडा हमारे तरफ से समझ लेती है कि क्या प्रोटोकॉल फॉलो किए थे। पूरी सिस्टम महाराष्ट्र स्टेट एग्रीकल्चर मार्केटिंग बोर्ड ने तैयार की हुई है। इसलिए आप निश्चिंत रहिए, ऑडिटिंग और मिनिमम रेसिड्यू लेवल और नो रेसिड्यू लेवल अचीव करना हम बहुत पहले से कर चुके हैं और करते आ रहे हैं। इसलिए हमारे लिए डिफिकल्ट नहीं है। आप लोगों को हम आपको समझाएंगे, आप भी समझ जाओगे कि ये कोई बड़ी बात नहीं है, ये बहुत आसान चीज़ है और ये हम भी सब प्रयोग कर सकते हैं। इसलिए आप इस बारे में निश्चिंत रहिए और पूरा हम आपको जानकारी देंगे। थैंक यू सो मच सर। सबसे बड़ी मुश्किल यही है कि आजकल आसान चीजें सबसे मुश्किल होती जा रही है। नहीं, उसको हम आसान करके देंगे, बहुत आसान करके देंगे। श्योर सर, एक पॉइंट और बोलना चाहता था। राम प्रसाद कोले जी हमारे यहाँ डिलीवर कर रहे हैं, तो मेनी थैंक्स टू हिम। और मतलब क्वालिटी फूड है, जैसे सब लोगों का फीडबैक है, तो वो फीडबैक हमारी तरफ से भी जाना ही चाहिए उनको। मेनी थैंक्स टू हिम। सर, सोसाइटी के फॉर्म से हम और किस तरह से आपकी हेल्प कर सकते हैं? कैन वी कनेक्ट विद यू डायरेक्टली? कुछ किसी तरह से भी हम जुड़ सकते हैं जहाँ पे हम अपने इनपुट्स दें, जो सोसाइटी से ही आपको आ सकता है? मतलब आपको तो बहुत ज्यादा तजुर्बा है हमसे, दैट्स फॉर श्योर, बट स्टिल इज देयर एनी अदर प्लेटफॉर्म जो हम आपसे डायरेक्टली कनेक्ट हो कि बताएं, तो बोलें, ऐसा है? आप मुझे कॉल करके बोल सकते हो, मुझे मेल कर सकते हो, और मेरे ऑफिस में चाय पीने के लिए आ सकते हो, या मुझे बुला सकते हो, मैं खुद आ जाऊंगा। देयर आर एन नंबर ऑफ थैंक यू चांसेस, सर। श्योर, ऐसा कोई इशू नहीं। ठीक है, तो मैं आपका नंबर इनसे ले लेता हूँ, जयवंत जी से। Mani, thank you very much. Next question, Jai Singh sir. Jai Singh sir. Jai Singh sir. तर आय थिंक काहीतरी प्रॉब्लेम येतोय. त्याच्या पुढचं धनंजय खोंड. हॅलो, धनंजय सर. हा बोला. माझा प्रश्न मगाशी मी सांगितला, म्हणजे एक छोटं सजेशन होतं की हे जी आता कल्पना मांडलेली आहे आणि जे काही ठिकाणी चालू आहे सक्सेस, तर याचं एक छोटंसं पीपीटी किंवा प्रेझेंटेशन कोऑपरेटिव्ह हाऊसिंगच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात यावं, जेणेकरून आम्ही
प्रत्येक मेंबर पर्यंत ही कल्पना पोहोचवू शकू, जेणेकरून याचं सक्सेस फास्ट होऊ शकेल. हा माझ्यामध्ये केसी गर्ग सरांनी पण मुद्दा मांडला होता, तर तोच मुद्दा मी सांगू इच्छितो. Yes, sure, we shall do it, and we will do it with the presentation and have to provide it to you all housing society. ओके सर. गर्ग सर, हाँ जी. अभी आप कर सकते हैं पूरा. मुझे लग रहा है अभी और कोई क्वेश्चन नहीं है. लगभग 100 मिनट का क्वेश्चन आंसर रहा है. तो इसके लिए मैं सबसे पहले आज का मेरा अनुभव ये रहा कि एमसीडीसी जो है बहुत ही सेफ हाथों में है. मिलिंद अकरे सर ने जो आज सभी सवालों का जवाब मुस्कुराहट के साथ दिया, ऐसा कोई सवाल नहीं छोड़ा जो जवाब उन्होंने नहीं दिया. और कुछ तो ऐसा हुआ कि लास्ट में जब वो बोलने लगे तो उन्होंने सब सिक्सर ही लगाने चालू कर दिए. जब उन्होंने हमारे अंदर इतना विश्वास का निर्मित हो गया कि वो किस जगह में वो ये फसल उगाएंगे, कौन सा बीज लगाएंगे, उन्होंने वो सारी चीजें डिटेल में बताई. इसका मतलब उन्होंने बोल दिया कि हम 24/7 उसके ऊपर नजर रखेंगे. बस फिर हमारी चिंताएं तो सब खत्म हो गई वहां पर, जब ये काम एमसीडीसी करने वाला है और मिलिंद अकरे साहब उसके ऊपर 24/7 नजर रखने वाले हैं. तो इसके लिए हम एमसीडीसी का और मिलिंद अकरे सर का बहुत बहुत धन्यवाद करते हैं. और नारायण अगव सर जो आए प्रोग्राम में, और अपने हमारे सौराज हीरे सर ने भी इसको बहुत ही आसान तरीके से हमें समझा के लिया और हमारे एंड पे क्या क्या हमें करना चाहिए वो सब बताया. एक तो इससे हमें ये फायदा हुआ कि हमें आप तीनों को एक साथ सुनने का मौका मिला. दूसरा जो है एमसीडीसी का जो ये मैसेज है, हम बोल रहे हैं कि आज 60-70 लोग आए, परंतु 70 लोग आए इस प्रोग्राम के लिए, ये बहुत बड़ी चीज है. और ये 70 लोगों ने आगे 7000 लोगों में मैसेज जाएगा, ये तो कम से कम है. और ये मुझे लगता नहीं कि ये पहला ही प्रोग्राम है, अभी इसकी शुरुआत ही बोलेंगे. शायद हमें और बहुत सारे कम्युनिकेशन प्रोग्राम रखने पड़ेंगे. तो एमसीडीसी ने जो भी ये प्लेटफॉर्म क्रिएट किया है और मिलिंद अकरे सर ने जो इंटेंशन और मोटिव हमें एक्सप्रेस किया है, मुझे लग रहा है कि हमारा जो नेशनल इंटरेस्ट में है कि फार्मर का जो प्रोड्यूस है और जो सोसाइटी तक पहुंचता है उसमें 8-10 लोग बीच में मीडियोकर बीच में आ जाते हैं. और ये एक ऐसी व्यवस्था की बात कर रहे हैं हम जिसमें से सब लोग निकल जाएंगे और ये डायरेक्ट हम उसके खेत से सीधा हमारे किचन तक सामान पहुंचेगा. तो ये बहुत बहुत बड़ी व्यवस्था है. ये एक सामाजिक और आर्थिक बदलाव की हम बात कर रहे हैं. तो इसको तो एक मूवमेंट, आंदोलन समझ करके हमें लेना चाहिए. इसमें कुछ लोगों ने बहुत ही अच्छी बात की है, जैसे शिवतेज एग्रीकल्चर, उन्होंने बोला कि हम इसको एग्रीकल्चर टूरिज्म की हम प्रयोग करेंगे, हम लोगों के अंदर विश्वास की निर्मित करेंगे. हाँ, कुछ एक जो समस्याएं हैं उनमें से एक थी कि जो प्रदीप निकम जी ने बोला था कि हमें रियल फार्मर चाहिए, जो रियल फार्मर का नाम लेकर के बाकी लोग आ रहे हैं मार्केट में, उसके लिए कुछ तो व्यवस्था होनी चाहिए कि वो ना आकर के डायरेक्ट फार्मर हमारे पास आए. तो आज ये प्रोग्राम बहुत ही अच्छा हुआ और इसके अंदर एक पॉजिटिव एनर्जी का निर्माण हुआ. इसके लिए मैं फिर से मिलिंद अकरे सर और नारायण अगव सर, सौराज हीरे सर का मैं बहुत बहुत धन्यवाद करता हूं. और हमारे फेडरेशन के जितने भी लोग हैं, सभी लोगों ने, तेजस्विनी मैडम बोली है, अरुण देशमुख बोले हैं, सुदेश राजे बोले हैं, मैं बोला हूं, जो भी आज प्रोग्राम में थे उन सब ने एक वादा किया है सर आपके साथ में कि हम सोसाइटी की तरफ से, फेडरेशन की तरफ से इस कार्यक्रम के लिए जो आपने चुना है पूरा पूरा सहयोग रहेगा. तो हम हमेशा इसमें साथ में ही है. हाँ, ये शायद ओवरनाइट चेंज नहीं होगा, बट ये चेंज होगा और होगा ही होगा. तो इसके लिए मैं आप सबका धन्यवाद करता हूँ. इसमें गोडके सर ने बहुत अच्छे से ऑर्गेनाइज इसको किया है आज, तो सभी पार्टिसिपेंट ने, और जो हमारे शेतकारी भाई हैं मैं उनको प्रणाम करता हूँ कि आप लोग हमारे बहुत नजदीक आ गए, डिस्टेंस में भी और दिलों के भी नजदीक आ गए हैं. और हमारा आपको पूरा पूरा सहयोग रहेगा और ये एक सत्य होके रहेगा. आप समझिए, ये आंदोलन में एमसीडीसी
मीन पूरा कोऑपरेटिव डिपार्टमेंट, सोसाइटीज और शेतकारी, हम तीनों मिलकर के एक साथ आए हैं, तो इसमें कामयाबी होगी ही होगी। तो मैं इसके साथ ही हम होंगे कामयाब, इसके लिए मैं इसके बाद इसको प्रोग्राम को समाप्त करने की आज्ञा चाहता हूँ। धन्यवाद। गर्ग सर। जी गर्ग सर। गर्ग सर, नारायण आगाव सर और शाहबाज हिरे सर अगर कोई बात करना चाहते तो लास्ट के 5 मिनट सर। हाँ, दे आर वेलकम। सौरज हिरे सर आप हैं या आगव सर? आगाव सर भी है सर। सर आकरे सरांचा नंबर शेअर होईल का? चॅट बॉक्स मध्ये टाकतोय मी, चॅट बॉक्स मध्ये देतो. येस सर. तर भरपूर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या प्रश्नोत्तर 2 तास कार्यक्रम झालेला आहे. मला वाटतं त्याच्यापेक्षा वेगळं बोलायचं काही राहिलेलं नाही. थँक्यू सर, छान कार्यक्रम आहे. धन्यवाद. थँक्यू आगाव सर. हिरे सर, शेवटचे 2 शब्द. नाही, मला वाटतं हा कार्यक्रमाचा उद्देशच हा होता की एमसीडीसी पर्यंत आम्ही आतापर्यंत त्यामध्ये एक मध्ये लिंक राहायचो एमसीडीसी मध्ये आणि सहकारी संस्थांच्या याच्यामध्ये, परंतु ही योजना ज्यांनी तयार केलेली आहे किंवा जे त्यामध्ये संपूर्ण योजनेचं सर्व त्या योजनेचा आराखडा ज्यांनी बनवलेला आहे, त्या आकरे सरांशी डायरेक्ट सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचं 1 to 1 कॉन्व्हर्सेशन व्हावं आणि क्लॅरिटी मला वाटतं ऑन ग्राउंड याच्यामध्ये फील्डवर यावी, कारण सहकारी संस्था आणि एमसीडीसी याच्यामध्ये महत्वाची भूमिका दोन्ही निभावणार आहेत आणि त्यामुळे एमसीडीसीच्या शी डायरेक्ट कनेक्ट व्हावा हा उद्देश मला वाटतं या कार्यक्रमाचा इथे सफल झालेला इथे दिसतोय. परंतु जसं गर्ग साहेब सांगितलं, ही केवळ एक सुरुवात आहे. मला वाटतं याच्यामध्ये काम मोठं करावं लागणार आहे आणि जी काय आज पॉझिटिव्ह एनर्जी सरांमुळे मिळालेली आणि इतरही सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी याला जो चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे, तर मला वाटतं आपण निश्चितच एका चांगल्या दिशेने जाऊ. फक्त आता लवकरात लवकर मला वाटतं सहकारी संस्थांनी ज्या ज्या संस्थांकडे जागा उपलब्ध असतील तर त्यांनी योग्य तऱ्हेने त्याकरता आम्हाला तशा पद्धतीचे जर इंटिमेशन्स दिले, म्हणजे आम्ही एमसीडीसीशी संपर्क साधून त्या ठिकाणी त्याच्या टीम्स पाठवून त्या लेवलला त्या सहकारी संस्थांमध्ये कशा पद्धतीने पुढे करता येईल ते आम्हाला म्हणजे पुढचा जो टप्पा आहे तो प्रत्यक्ष ग्राउंडवर करण्याचा तो आम्हाला सुरू करता येईल. थँक्यू. हॅलो, थँक्यू. एक मिनिट हिरे सर. हा बोला. हॅलो. हा हिरे सर, आता म्हणजे माझं एक दुसरं म्हणणं होतं की जर समजा सहकारी संस्थांनी जर आपल्याकडे अर्ज केले तर आपल्या अर्जाच्या अनुषंगाने जर आपण परमिशन दिली समजा, तर ते खूप बेटर होईल अजून की ते सहकारी संस्थेतले जे नाही हो ना, सदस्य. तेच ना आमचं म्हणणं आहे की संस्थांनी आता पुढे यावं. आपण यामध्ये बऱ्यापैकी एक साधारणतः हे केलेलं आहे, म्हणजे जेणेकरून सहकारी संस्था आणि एमसीडीसीचे जे अधिकारी असतील जे प्रत्यक्ष तिथं त्या आपल्या ठिकाणी येणार आहेत, त्यांची एक त्या ठिकाणी 1 to 1 तिथे प्रत्यक्ष फील्डवर होईल आणि आपल्याही सहकारी संस्थेच्या अंतर्गत सभासदांचे पण इतर जे काही त्याच्यामध्ये प्रश्न असतील काय ते त्याला ती उत्तरं देता येतील. म्हणून मला वाटतं जास्तीत जास्त संस्थांनी आता पुढे यावं, आम्हाला त्या पद्धतीचं इंटिमेशन द्यावं की आम्ही कॉप शॉप करायला तयार आहोत, आमच्या संस्थेमध्ये या ठिकाणी अशी अशी जागा आहे, म्हणजे फील्डवर काम आम्हाला आता सुरू करता येईल. नाही हरकत नाही सर, आम्ही त्यात सहकार्य करू. आम्ही त्या अर्ज जर द्यायचा असेल त्या अनुषंगाने आपण एक साधं पत्र किंवा ईमेलवर आम्हाला पाठवा, म्हणजे आपण पुढचं काम सुरू करता येईल. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. तर माझी एक विनंती आहे सगळ्यांना की या वेळेच्या जे एजीएम मध्ये आहे तर हा मुद्दा जो आहे कॉपशॉपचा तो सगळ्यांनी सगळ्या सोसायटींनी एजीएम मध्ये घ्यावा अशी माझी एक विनंती आहे सगळ्यांना. हो निश्चितच, माझं सुद्धा आवाहन राहील की संस्थांनी त्यामध्ये हा एजीएम येणाऱ्या एजीएम मध्ये हा विषय घ्यावा. माझं सुद्धा अनुमोदन आहे किरण सर काय म्हणतात त्याला. फक्त जाता जाता आजचा जो काही कार्यक्रम आहे तो बघितल्यानंतर मला अगदी जरा काय म्हणतात भारावून गेल्यासारखं वाटतंय की आणि आकरे सरांचं जे काही त्यांची काम करण्याची एकूण हातोटी वाटते त्याच्यावर तर मला वाटतं की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तर आपल्याला आकरे सरांच्या रूपाने इथं भगवंताचं अधिष्ठान मिळालेलं
ठरवलेलं आहे आणि त्या अधिष्ठानाला आपण पुढे न्यायचं आहे आणि हे कार्यक्रम आहे ना तो अत्यंत सफल करायचा आहे ह्याची मला मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी आकरे सरांना फेडरेशनच्या वतीने, माझ्या सोसायटीच्या वतीने आणि मी इंडिव्हिज्युअल वतीने सुद्धा सगळे पूर्णपणे सहकार्य देऊ ह्याची तुम्हाला गॅरंटी देतो. किरण सर आता म्हणाले सिनियर सिटीजननी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे, तर मी स्वतः सिनियर सिटीजन आहेच. किरण सरांच्यासारखे अत्यंत मार्गदर्शक असलेले माणसं आहेत, आकरे सर आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून हा कार्यक्रम निश्चित पुढे नेऊयात आणि हे यशस्वी करूयात. धन्यवाद. काका हे जे आता जे सर बोललेत ना, तर एक सर्क्युलर आपल्या फेडरेशन तर्फे पण काढूया की सगळ्यांना की यावेळेसच्या एजीएम मध्ये आपण कॉपशॉपचा मुद्दा उचलून सोसायट्यांमध्ये कॉपशॉप च्या बद्दल थोडी कॅम्पेनिंग होऊन त्यांनी अर्ज करावा DDR कडे. मग DDR कडे अर्ज केल्यानंतर त्यांना ती परवानगी कशा पद्धतीने मिळते ते एजीएम मध्ये त्यांनी घ्यावा, एजीएमचा ठराव त्यांनी संमत करून घ्यावा, असं एक सर्क्युलर काढावं असं माझी इच्छा आहे. ठीक है राजेश। गर्ग सर। हाँ जी सर। मेरा एक विनती है फेडरेशन ऑफिशियल से और MCDC ऑफिशियल से भी कि आप दोनों में कोऑर्डिनेशन टीम बना के एक प्रॉपर इसको एक मसौदा बनाइए जिसका जो भी स्टैटिस्टिक्स होगा, जो भी वायबिलिटी स्टेटस होगा, ये सब वर्कआउट ग्राउंड वर्क इसका करके रखना चाहिए और उसको सब सोसाइटीज में आप पब्लिश करके भेज दीजिए। तो दैट विल बी अ सॉर्ट ऑफ अ जिसको बोलते हैं ना ग्राउंड वर्क रेडी, कि एक सोसाइटी को कहीं से डायरेक्शन देना चाहिए तो सोसाइटीज को डायरेक्शन मिल जाएगी इस बात से। ये एक्सरसाइज अगर कर सकते हैं तो दिस एक्सरसाइज विल बी वेरी फ्रूटफुल इन हेल्पिंग इन टेकिंग दिस फॉरवर्ड। बिल्कुल सोसाइटीज होंगी वो उनके लिए शायद ये वायबल न हो सके, तो कितने फ्लैट तक की सोसाइटी को ये वायबिलिटी आ सकती है, इसका एक ग्राउंड रिपोर्ट रेडी करके देन यू कैन चूज एंड पिक और उसका एक एक जिसको बोलते हैं ना कि एक लेवल आप ड्रॉ कर सकते हैं फ्रॉम वेयर यू कैन टेक इट फॉरवर्ड। जस्ट अ थॉट। नहीं सर, आपका सजेशन अच्छा है। मैंने इसलिए मिलिंद सर से बोला था कि एक छोटा टास्क फोर्स बनाएंगे MCDC फेडरेशन और FPO के बीच में, और जो भी ये इश्यू है हम इनको करके लेंगे। दूसरा, हमें जो है शायद 100% सोसाइटी का हमारा टारगेट भी नहीं होगा मिलिंद सर का। पहले हम इसको पायलटिंग करेंगे हर एरिया वाइज और एक 10 सोसाइटी का क्लस्टर बन जाएगा, तो वहां पर कामयाब हुआ तो फिर वो मल्टीप्लायर फैक्टर उसमें इंप्लीमेंट हो जाएगा। सर एकदम करेक्ट है। बूंद से सागर बनता है सर, शुरू कीजिए। यस सर, यस यस किरण सर, थैंक यू किरण सर, थैंक यू। लीड आप लोगों को लेनी है। ऑल द बेस्ट। येस सर, थँक्यू सर। हो, फेडरेशनची भूमिका याच्यामध्ये फार महत्वाची आहे, कॅटलिस्ट म्हणून आणि त्याचबरोबर मार्गदर्शक म्हणून पण। शेवटी चळवळ संस्थांसाठी आहे आणि त्यामुळे संस्थांचा सहभाग महत्वाचा आहे। आणि दुसरं, जसं आकरे सरांनी सांगितलं की आम्हाला संस्थांनी सुद्धा मार्गदर्शन करावं की त्यांना कशा पद्धतीचं हवं आहे, म्हणून त्यामुळे मला वाटतं संस्थांनी आता त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे। हीरा सर, हम आपको इस प्लेटफॉर्म से प्रॉमिस करते हैं कि हमारा इसमें 100% कोऑपरेशन रहेगा। ओके, थैंक यू। लीड रोल में रहेंगे। थैंक यू वेरी मच। अभी आज का वेबिनार प्रोग्राम हम यहीं पर समाप्त करते हैं। मैं केसी गर्ग सभी आयोजकों की तरफ से आप सबका बहुत बहुत धन्यवाद करता हूं कि आपने ये पूरा प्रोग्राम देखा। मुझे उम्मीद है कि आपकी अपेक्षाओं के अनुरूप ये प्रोग्राम आज हुआ है और हमारे एक्सपर्ट ने आपके सभी सवालों के जवाब आप दिए हैं अच्छे से और आप उससे संतुष्ट हुए होंगे। मुझे ये भी उम्मीद है कि जब हम सब अपनी सोसाइटी में जाएंगे तो ये जो आज वेबिनार से हमने सीखा है उसका भरपूर लाभ उठाएंगे। अभी मेरी आप सबसे एक अपील है कि आप जो भी सोसाइटी अभी तक फेडरेशन की मेंबर नहीं बनी है वो कृपया करके जल्दी से जल्दी फेडरेशन की मेंबर बन जाएं, ताकि आने वाले समय में हम जो भी और एजुकेशनल वेबिनार प्रोग्राम लेके आने वाले हैं आप सब उनका बहुत बहुत फायदा उठा सको। धन्यवाद।